पत्रकार पवार साहेब यांचं सुद्धा इथे स्वागत करणार आहोत। सन्माननीय पत्रकार बंधू जयप्रकाश पवार जी यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत। त्यांचा सुद्धा इथे सन्मान केला जातोय व्यासपीठावरती। या मंडळाच्या वतीनं जे जे प्रतिष्ठित आणि या पंचक्रोशीतील आम्हाला पाठिंबा देणारे व्यक्तिमत्व आहेत त्या सर्वांचा आम्ही इथे सन्मान करणं आमचं कर्तव्य। तर आपण आता मात्र वळणार आहोत मैदानाकडे जिथे सामना सुरू झालेला आहे। धन्यवाद डीजे। टीनू 11 भोनंग विपक्ष नवतरुण खानाव या दोन संघादरम्यान हा सामना रंगतोय। सामना सुरू झालेला आहे आणि या सामन्याचं धावतो समालोचन आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन। धन्यवाद। तो चलिए दोस्तों, सबसे पहले आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान में, जहां पे पहला ओवर लेके आए हैं जयेश शेड़के। राइट आर्म ओवर द विकेट, जबकि स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है गुड्डिया और नॉन स्ट्राइक के एंड पर सिद्धांत। सलामी जोड़ी मैदान पर है। राइट आर्म ओवर द विकेट, 15-20 कदमों का रनअप। दो पूरी तरीके से खुली हुई है। जयेश बहुत ही सटीक लाइन एंड लेन के साथ गेंदबाजी यहां पे कर रहे हैं। ऑफ स्टंप और ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर की लाइन, ओहो इस मर्तबा थोड़ा सा बाउंसर जरूर था, बल्लेबाज को प्रभावित किया था। गुडलेन स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद उछलती हुई नजर आई और उसे आड़े बल्ले से पुल करने की कोशिश कर रहे थे, मगर शॉर्ट स्क्वायर की दिशा में फील्डर तैनात थे। रन लेने की कोई गुंजाइश नहीं। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी, बहुत ही शानदार गेंदबाजी और उसके साथ साथ यहाँ पे फील्डिंग भी बहुत ही अच्छी हो रही है और इसी वजह से एक मजेदार ये मैच होने के संकेत। ओहो, गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया और विकेट कीपर का एक शानदार कैच। ये पहला झटका। धन्यवाद डीजे। देखिए हमारे कौस्तुभ जी बहुत ही अच्छी तरीके से यहाँ पे इस टूर्नामेंट का प्रक्षेपण कर रहे हैं। कैमरा वर्क बहुत ही बढ़िया है और उसी के साथ स्क्रीन पे हमें साफ नजर आ रहा है कि पहली गेंद ऑफ कटर थी, मगर उसके बाद बल्लेबाज को पूरी तरीके से चकमा दिया था। गेंद इस मर्तबा ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने के बावजूद बाहर की तरफ निकल रही थी और उसे स्क्वायर कट करने की कोशिश कर रहे थे। गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया और विकेट कीपर का एक शानदार बहुमूल्य ये कैच, क्योंकि विकेट के पीछे इतना जबरदस्त कैच लपकना इतना आसान नहीं होता। इस तरह के ये कैच लपकने के लिए बहुत सारी मेहनत होती है, प्रैक्टिस होता है, जजमेंट होता है और इसी वजह से ये कैच उनके हाथों में समा गया। एक बड़ा झटका, बड़ा विकेट का पतन यहाँ पे होता हुआ गुड्डिया के रूप में। गुड्डिया आउट होने के बाद अब नए बल्लेबाज हम देख सकते हैं मनीष। अब इन दो बल्लेबाजों के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है। पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है मात्र 5 रन 1 विकेट के नुकसान पर। बहुत ही शानदार ओवर रहा। हालांकि 30 गज का दायरा यहां पे मौजूद था। पावर प्ले यहां पे जारी है और हैट्रिक, जो भी गेंदबाज हैट्रिक अपने नाम करेगा उनके लिए 2100 रुपए के इनामी राशि यहां पे आ चुकी है। बहुत बहुत धन्यवाद।
सम्माननीय अजय जी गायकर इनकी जानिब से 2100 रुपए की इनामी राशि रायगढ़ जिला समन्वयक और उसी के साथ युवा सेना अजय जी गायकर, बहुत बहुत धन्यवाद आपका। जी हाँ, इसमें तब पहली गेंद प्रभावित किया था, जोरदार अपील पगबदा का, मगर अंपायर जी के ऊपर उसका कोई असर नहीं। शायद गेंद लेग स्टंप पर पिच हुई थी और बाहर की तरफ निकल रही थी। अंपायर जी का सही डिसीजन, बहुत ही बढ़िया गेंदबाजी की शुरुआत। गेंदबाज मंथन, हालांकि पहला ओवर, पहला मैच, पहली गेंद, मगर क्या सटीक निशाने पे गेंदबाजी की थी, बल्लेबाज ने अपेक्षा नहीं की थी। जयेश जिन्होंने जो पहला ओवर डाला था, उनके ये कजीन है, भाई लगते हैं रिश्ते में, और देखिए कितनी जबरदस्त शुरुआत की है मंथन शेड़के। जी हां, फुल टॉस गेंद और इस मर्तबा मात्र दिशा भर दी, गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, 1 बाउंस, 4 रन। डीजे बंद करा, डीजे डीजे। लेग स्टंप पर फुल टॉस गेंद थी और ये तो जन्मदिन का तोहफा था। इस तरह की गेंदें बल्लेबाजों को एक तोहफे के रूप में बल्लेबाज स्वीकार करते हैं। मात्र उसे उसे दिशा दी, परफेक्ट टाइमिंग के साथ यहां पे दिशा दी थी और इस वजह से 4 रन आसानी के साथ यहां पे मिले। फिर से एक बार मंथन को यहां पे अपनी गेंदबाजी को सुधार लाना पड़ेगा। हा हा, क्या कमबैक किया है, वाह वाह मंथन वाह। देखिए तालियों की गड़गड़ाहट, ये होना चाहिए जज्बा, ये होना चाहिए जुनून। इसके पहले की गेंद पर फुल टॉस, हालांकि 4 रन मिले थे, मगर मंथन ने इस तरह से कमबैक किया है कि बल्लेबाजों को चारों खाने चित कर दिया। बल्लेबाज के पास कोई जवाब नहीं था इस गेंद का। परफेक्ट लाइन के साथ परफेक्ट यॉर्कर, वाह। अगली गेंद मंथन की, फिर से एक बार यॉर्क करने की कोशिश, मगर सीधे बल्ले से तीर की तरह ये बॉलर के सर के ऊपर से छक्का। धन्यवाद डीजे। मंथन फिर से एक बार यॉर्क कराने की कोशिश कर रहे थे, मगर देखिए अक्सर अंतरराष्ट्रीय क्रिकेट में या टेनिस क्रिकेट में हम देखते हैं, जब यॉर्क करने की मंशा होती है गेंदबाज की, तो एक तो फुल टॉस होती है गेंद, या तो ओवर पिच होती है, और यहां पे देखिए वही हुआ। हालांकि इस ओवर की दूसरी गेंद फुल टॉस और इस ओवर की चौथी गेंद ओवर पिच, मगर इसके बीच की अर्थात दूसरी गेंद परफेक्ट यॉर्कर थी। यानी 3 मरतबा उन्होंने यार करने का प्रयास किया था। इस मर्तबा फिर से एक बार लाजवाब ऑफ कटर गेंद थी, टप्पा खाने के बाद थोड़ी सी नीची रही और अंदर की तरफ आई और उसे फ्लिक करने की कोशिश कर रहे थे बल्लेबाज, मगर गेंद उनके पैर से टकराई, पिछले पैर से टकराई थी। मगर जब तक वहां पे गेंद फील्ड होती तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले, लेग बाय के रूप में 1 रन मुकम्मल कर लिया और रनों की संख्या को पहुंचा दिया है 16 रन 1 विकेट के नुकसान पर। पहले ओवर में मात्र 5 रन खर्च किए थे जयेश ने, मगर इस ओवर में एक चौका, आहो फिर से एक बार लाजवाब गेंद, बिल्कुल लाजवाब कर दिया बल्लेबाज को, खंबा उखाड़ दिया और इसी के साथ और एक बल्लेबाज मैदान से बाहर। धन्यवाद डीजे। ओवर की समाप्ति हो चुकी है। 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या मैं जरूर यहां पे बताना चाहूंगा, 16 रन 2 विकेट के नुकसान पर। अब यहां पे ड्रिंक ट्रॉली मैदान पर जा रही है। 2 ओवर के बाद हम थोड़ा सा वक्फा लेंगे, पूर्ण विराम लेंगे 2 मिनट के लिए, क्योंकि ड्रिंक्स ट्रॉली मैदान में जाएंगी। और देखिए
देखिए आप रिप्ले में देख सकते हैं मंथन किस तरह से गेंदबाजी कर रहे हैं। राइट आर्म ओवर द विकेट, गेंद परफेक्ट यॉर्कर और लाइन मिस कर गए बल्लेबाज। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश थी और बल्ले और पैड के बीच में से गेंद सीधा स्टंप से जाके टकराई। शानदार गेंदबाजी। मंथन ने इस ओवर में जरूर रन खर्च किए मगर बहुत ही अच्छी गेंदबाजी भी की ऐसा मैं कहूंगा, क्योंकि कुछ गेंदें बहुत ही बढ़िया थी जो बल्लेबाज के पास कोई जवाब नहीं था। एक छक्का और एक चौका इस ओवर में जरूर हमें देखने को मिला, मगर फिर भी मैं मंथन की तारीफ करूंगा। दो ओवर की समाप्ति हो चुकी है। अब यहां से फील्ड फैलाई जा चुकी है। पावर प्ले का खेल खत्म होने के बाद देखिए हमें एक वाइडिश लॉन्ग ऑफ और उसी के साथ एक डीप मिड विकेट और उसी के साथ डीप स्क्वायर लेग और डीप एक्स्ट्रा कवर नजर आ रहा है। सर्कल के अंदर 30 गज के दायरे के अंदर एक बैकवर्ड पॉइंट्स, उसी के साथ साथ शॉर्ट कवर और शॉर्ट फाइन लेग और गली की दिशा में फील्डर नजर आ रहा है। आणि याच दरम्यान सन्माननीय अजयजी गायकर, रायगड जिल्हा समन्वयक युवा सेना, हे आपल्यामधून इथे रजा घेत आहेत। धन्यवाद सर, आपण इथे आलात। आणि त्यांचा गोवा दौरा सुरू आहे आणि त्या कारणास्तव ते जात आहेत, परंतु वेळात वेळ काढून त्यांनी आपल्या या स्पर्धेला उपस्थिती दर्शवली त्याबद्दल मी पुन्हा एकदा या मंडळातर्फे सन्माननीय अजयजी गायकर यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। धन्यवाद सर। चलिए मैदान में चलते हैं जहां पे नए गेंदबाज आए हैं। ऋतुराज अंतरराष्ट्रीय क्रिकेट में, उसी के साथ आईपीएल में भी ये हमने नाम सुना है, देखा है, ऋतुराज गायकवाड़। और उसी नाम से बिलोंग करने वाला ये खिलाड़ी इस मर्तबा ढीले हाथों के साथ खेला था और पुरजोर कोशिश की वहां पे फील्डिंग करने की, मगर गेंद डीप बैकवर्ड पॉइंट सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। धन्यवाद डीजे मास्टर। देखिए गेंदबाज और गेंदबाजी में कोई कमी नहीं थी। हालांकि ये कलात्मक बल्लेबाजी को पूरी तरीके से श्रेय चला जाएगा। आहा, फुलर लेंथ इस मर्तबा चारों खाने चित, फिर से एक बार बल्लेबाज के पास कोई जवाब नहीं है। परफेक्ट यॉर्कर परफेक्ट लाइन के साथ ऑप्शन के बाहर ललचाया था, गेंद हवा में थी। जी हां, देखिए यहां पे जो एक हमारे मित्र कौस्तुभ जी ने नोटिस किया था कि हवा के कारण, नमी के कारण यहां पे गेंद हवा में स्विंग हो रही है और इसका फायदा गेंदबाजों को मिल रहा है आज सुबह के इस प्रहर में, और बल्लेबाजों को थोड़ा सा परेशानी का सबब बन रहा है। इस मर्तबा भी हवा में गेंद स्विंग हो रही थी। जी हां, इस मर्तबा ओवर पिच बनाकर बड़ा शॉट खेलने की कोशिश कर रहे थे, मगर क्या कमाल का ये विकेट है कौस्तुभ। देखिए जैसे ही गेंद टप्पा खाती है उसे बाउंस भी मिल रहा है, स्विंग भी मिल रहा है, हवा में गेंद थोड़ी सी लहरा रही है और इसी वजह से बल्लेबाजों को थोड़ा सा परेशानी का सबब। अब यहाँ पे सिचुएशन को मद्देनजर रखते हुए बल्लेबाजों को बल्लेबाजी करनी होगी, क्योंकि एक एक रन, दो रन आपको यहाँ पे बहुत ही महत्वपूर्ण है। जी हाँ, इस मतलब बैकपुल पर जाकर कमाल का पुल हो रहा है, ये सक्सेसफुल। गेंद डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, 6 रन। इस बार गेंदबाज ऋतुराज ने बाउंसर करने की कोशिश की और इसी वजह से आधे पिच पे यह गेंद थी। बल्लेबाज बैकफुट पर तैयार थे और क्या कमाल का टाइमिंग देखने को मिला। गेंद बल्ले के बीचों बीच टकराई थी और देखते देखते हवाई सफर करती हुई गेंद सीमा रेखा के बाहर चली गई। ये इस प्रतियोगिता में और इस मैच में, इस इनिंग में लगता हुआ दूसरा छक्का।
फुल टॉस गेंद मगर तेज तर्रार गेंद और थोड़ी सी मिस फील्डिंग, और इसी वजह से जहां पे मात्र 1 रन मिल सकता था वहां पे दूसरा रन भी यहां पे आसानी के साथ मिलता हुआ। गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया था, हालांकि फुल टॉस गेंद थी मगर उसे पिक नहीं कर पाए थे, मिस टाइम कर गए थे, तेज तर्रार गेंद थी, पेस को भाप नहीं पाए थे और इसी वजह से 2 रन तो जरूर यहां पे मिलेंगे मगर बल्लेबाज अपने आप से नाराज होंगे, क्योंकि अगर इस गेंद के ऊपर गेंद को बल्ले से बीचों बीच टकराने दिया होता और गैप में खेला होता तो 4 रन भी मिल सकते थे। फिर से एक बार ऋतुराज राइट आर्म और द विकेट प्रदर्शन जारी है उनका। जी हां, शॉट ऑफ प्लेन गेंद बिल्कुल नहीं कर सकते, इसके पहले जो गलती की थी फिर से एक बार यहां पे गलती की, गेंद इस मर्तबा डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, 6 रन। धन्यवाद डीजे। जयेश ने गेंदबाजी की शुरुआत की थी। गेंदबाज जयेश ने पहले ओवर में मात्र 5 रन खर्च किए थे। मंथन दूसरे ओवर में आए, मंथन ने भी कुछ हद तक बहुत ही बढ़िया गेंदबाजी की, 10 रन खर्च किए, मगर ऋतुराज तीसरे ओवर में काफी महंगे साबित हुए, 2 छक्के और 1 चौका में देखने को मिला। कुल मिला के 19 रन खर्च किए हैं ऋतुराज ने। अब चौथे ओवर के लिए नए गेंदबाज फिर से एक बार जयेश शेलके। जयेश शेलके की मैंने पहचान आपके सामने कराई थी, हालांकि भली भांति आप इस खिलाड़ी को जानते हो, मगर सही मायनों में इस खिलाड़ी ने प्रभाव डाला है। अपनी पहचान अपने गेंदबाजी के रूप में अपने 35 रन स्कोर कार्ड पर, 35 रन ऑन स्कोर कार्ड। दादा 2 ओव्हरला 16 रन होत्या, फक्त लेग बायची रन बॉलरच्या खात्यात जात नाही म्हणून त्या ओव्हरला 10 रन आले। 11 रन ऑलरेडी आल्या होत्या टीमच्या खात्यात, बॉलरच्या खात्यात लेग बायची रन जात नाही, ते फक्त सांगितलं। पहिल्या ओव्हरला 5, दुसऱ्या ओव्हरला 11 रन आल्या, बॉलरच्या खात्यात 10 गेल्या, 1 लेग बायची। आहा, बैकफुट पर जाकर ये स्क्वायर कट देखने को मिला, लाजवाब स्ट्रोक था मगर उतनी ही बढ़िया फील्डिंग, कांटे की टक्कर इसे कहते हैं। अगर आपके पास अच्छी बल्लेबाजी करने की क्षमता है तो हम में भी अच्छी फील्डिंग करने की काबिलियत है। सही मायनों में बहुत ही बढ़िया स्ट्रोक था। मुझे तो पहले ऐसा लगा था वेदांत कि ये 4 रन हो ही सकते हैं, मगर देखिए कहां से खिलाड़ी आए और उस गेंद को बहुत ही खूबसूरती के साथ पिक किया, जज किया और उस गेंद को इतना जबरदस्त फील्ड किया कि 1 रन मिलता हुआ यहाँ पे। ओहो हो, वाह वाह, ये तो परफेक्ट टाइमिंग, बिल्कुल नजाकत, बिल्कुल ताकत नहीं थी, कमाल का स्ट्रोक, लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर, 6 रन। धन्यवाद डीजे। सिद्धांत के बल्ले से आता हुआ ये तीसरा छक्का, चौथा छक्का, वाह। आज सिद्धांत अपने रौद्र रूप में पूरी तरीके से मूड में, देखिए इस मर्तबा गेंद को जो बाहर जा रही थी उसे मात्र दिशा थी और स्वीपर कवर की दिशा में उस गेंद को ढकेला और गेंद देखते देखते सीमा रेखा के बाहर, 4 रनों के लिए। 46 रन ऑन स्कोर कार्ड। पहले ओवर में जब 5 रन आए थे वेदांत, तब ऐसा लग रहा था कि यहां पे गेंदबाजी करने वाली टीम के लिए यह विकेट बहुत ही सहायता करने वाली होगी, क्योंकि गेंद हवा में स्विंग हो रही है और उसी के साथ यहाँ पे परफेक्ट लेन के साथ गेंदबाजी करेंगे तो क्या हो सकता है। पावर प्ले का खेल होने के बावजूद मात्र 5 रन आए थे और शायद 1 विकेट भी आया था जयेश को, और गुड्डिया का 1 विकेट भी आया था, मगर देखिए तहस नहस कर दिया है यहाँ पे गेंदबाजों को। 43 रन नॉट आउट खेल रहे हैं सिद्धांत, वाह, 7 रन दूर है आधे शतक से।
सिद्धांत के क्या कहने, सिद्ध इस खिलाड़ी ने 43 रन्स, बहुत ही बढ़िया पारी खेली है। सिद्धांतों के साथ आहा, वाह, फिर से एक बार प्योर क्रिकेटिंग स्ट्रोक था सिद्धांत के बल्ले से, मगर सिद्धांत को रोकने के लिए डीप कवर में फील्डर तैनात किया है और इस वजह से अच्छा स्ट्रोक होने के बावजूद यहां पे एक ही रन मिलेगा। सिद्धांत हालांकि एक रन से खुश नहीं होंगे, थोड़ा सा अगर गेंद को गैप में खेला होता तो 4 रन मिल सकते थे एक के बजाय, और सिद्धांत एक को 4 में कन्वर्ट करना बखूबी जानते हैं और अभी भी वक्त है उनके पास, अभी भी गेंदें बची है। जी हां, इस मर्तबा और करने का प्रयास लॉन्ग ऑन के दिशा में सीधा खेल दिया है और ये लगता हुआ दूसरा झटका। धन्यवाद डीजे। स्ट्राइक यहां पे चेंज नहीं होगा, नए बल्लेबाज स्ट्राइक इन पर चले जाएंगे और हम देख सकते हैं साहिल आउट होने के बाद नए बल्लेबाज 24 नंबर की जर्सी पहने हुए जीत स्ट्राइक इन पर चले जाएंगे, सिद्धांत का साथ निभाएंगे। मगर सिद्धांत 44 रन पर बहुत ही नायाब पारी, यादगार पारी यहां पे खेलते हुए दिखाई दे रहे हैं। काफी प्रभावित किया है क्योंकि हालांकि उनकी टीम थोड़ी सी संकट में थी, किसी भी बल्लेबाज का बल्ला यहां पे जैसे चलना चाहिए वैसे नहीं चला था, मगर एकमात्र बल्लेबाज सिद्धांत ने यहां पे गेंदबाजों की होश उड़ा दी है। बहुत ही शानदार बल्लेबाजी की। जयेश फिर से एक बार, इस मर्तबा फिर से एक बार फुल टॉस गेंद कारपेट के सहारे, बहुत ही बढ़िया ड्राइव देखने को मिला। एक रन तो मुकम्मल कर लिया, दूसरे रन के भी दौड़ना चाहते हैं सिद्धांत, मगर ये बहुत ही खराब रनिंग बिटवीन द विकेट जीत की, क्योंकि जीत बिल्कुल तैयार नहीं थे दूसरे रन के लिए और इसी के साथ रनआउट के रूप में दूसरा और एक झटका लगता हुआ। धन्यवाद डीजे। 48 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 48 रन ऑन स्कोर कार्ड, 4 विकेट के नुकसान पर 4 ओवर की समाप्ति के बाद, यानी 12 रन के औसत से यहां पे रन बन रहे हैं। अब अंतिम ओवर आना बाकी है, अंतिम ओवर में ज्यादा से ज्यादा स्ट्राइक अपने हाथ में रखने की कोशिश करेंगे वेदांत, हालांकि सिद्धांत, क्योंकि सिद्धांत की आंखें जम चुकी है। सिद्धांत ने इस विकेट पर समय बिताया है, सिद्धांत जानते हैं कि विकेट किस तरह से खेल रही है, हवा में कितनी नमी है, गेंद कितना स्विंग हो रहा है और उसको पूरी तरीके से भांपते हुए उन्होंने बल्लेबाजी की है और इसी वजह से सिद्धांत चाहेंगे कि सबसे पहला अपना आधा शतक पूरा करे, अपना आत्मविश्वास बढ़ाए और उसके बाद यहां पे तहस नहस करने वाली बल्लेबाजी करे और एक अच्छा अपने टीम के लिए स्कोर खड़ा कर दे। और उनकी टीम भी यही चाहेंगी कि सिद्धांत अंतिम क्षणों तक यहां पे खेलते रहे, अंतिम गेंद तक खेलते रहे। नए गेंदबाज इस बीच अनिकेत शेड़के, जयेश के और एक भाई, बहुत ही अच्छा स्ट्रोक ऑन द राइज, मगर उतनी ही जबरदस्त फील्डिंग। बोलंग के खिलाड़ियों की मैं तारीफ करने से बिल्कुल नहीं हिचकिचाऊंगा, क्या कमाल की फील्डिंग की है। एक नजर में उस गेंद को, हालांकि गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी सी स्विंग होकर बाहर की तरफ जा रही थी, मगर उन्होंने एक हाथ से उसे रोका और बल्लेबाजों को अपने कदमों के ऊपर रोकने पर मजबूर कर दिया। बहुत ही बढ़िया, अगर उनके हाथों से ये गेंद छूटती तो 4 रन जरूर मिलते, स्ट्राइक एंड पर सिद्धांत होते। देखिए, एक गेंद से पूरी तरीके से गेम बदल सकता है, बिगड़ सकता है। अब यहां पे नए बल्लेबाज स्ट्राइक एंड पर अनु, ओहो, यहां पे अनु देखते रहे और एक बड़ा झटका जो नहीं होना चाहिए था नवतरुण खानाओं के लिए, वो यहां पे होता हुआ बहुत ही बड़ा झटका, क्योंकि आकाश वेल सेटल बल्लेबाज थे मगर स्ट्राइक लेने की चक्कर में अपना कीमती विकेट खोते हुए दिखाई दिए। बहुत ही बड़ा झटका डीजे मास्टर।
सिद्धांत थोड़े से हार्ड लग रहे, बैड लग रहे, क्योंकि 45 रनों की पारी, यादगार पारी उन्होंने खेली मगर रन लेने की कोशिश में, और अक्सर ये होता है। मगर देखिए यहाँ पे सिद्धांत आउट होने का बिल्कुल मलाल नहीं है इस बल्लेबाज को। वाह, अपने आप पर भरोसा है, आत्मविश्वास से लबालब भरे हुए फुल टॉस गेंद जैसे ही देखी, बहुत ही खूबसूरती के साथ गैप में खेला, 4 रन वसूल किए। 6 रन मिलेंगे यहाँ पे। जी हाँ, पहले मुझे ऐसा लग रहा था कि 4 रन, मगर सीधा स्टेडियम के बाहर फेंक दिया इस गेंद को। बहुत ही बढ़िया स्ट्रोक, धन्यवाद डीजे मास्टर। अनु के बल्ले से आता हुआ ये छक्का, और इस छक्के की सहायता से रनों की संख्या हो चुकी है वेदांत 55 रन। 5 ओवर का ये मुकाबला, 11 के औसत से अब तक रन बन चुके हैं। अभी भी कुछ गेंदें आना बाकी है, कहां तक पहुंचाएंगे। जी हां, अपने घुटने के बल गए थे, ऑन द राइज खेलने की कोशिश की, उसे मिड विकेट की दिशा में ढकेला, मगर मिड विकेट में उतनी ही जबरदस्त फील्डिंग। जयेश एंड टीम ने क्या कमाल की फील्डिंग की है वेदांत, मुझे काफी प्रभावित किया है। देखिए डीप कवर में 2 चौके बचाए, वहां पे डीप स्क्वायर लेग में 1 चौका, यहां पे भी बहुत ही बढ़िया फील्डिंग, यानी 1 रन को दूसरे रन में कन्वर्ट नहीं होने दे रहे हैं। ये उनकी नजाकत है, ये उनकी क्वालिटी है, उनकी काबिलियत है। परफेक्ट यहाँ पे बल्लेबाजों को, और इसी वजह से शायद वो सिद्धांत भी आउट हो चुके हैं, क्योंकि स्ट्राइक एंड पर आना चाहते थे। बहुत ही बढ़िया गेंदबाजी भी की है, फील्डिंग भी बहुत ही बढ़िया की है, मगर उतनी ही जबरदस्त बल्लेबाजी। हवा में गेंद, कैच टपकने का मौका, कैच के नीचे फील्डर, और एक आसान सा कैच यहाँ पे ड्रॉप। अब खराब फील्डिंग में जरूर कहूंगा, ये आप बिल्कुल नहीं कर सकते। एक रन बहुत ही कीमती होता है, ये आसान सा कैच है, आप कैच के नीचे जा चुके थे, बस आपको कैच को लपकना था। इस तरह से अगर जीवन दान दोगे तो ये रन बहुत ही मुश्किल में डाल सकते हैं। 2 रन का इजाफा बाएं हाथ के बल्लेबाज अजय। जी हां, अजय को हालांकि बल्लेबाजी करने का मौका बहुत कम मिलता है, मगर जब भी मौका मिलता है, गेंदबाजी हो बल्लेबाजी हो, अजय बिल्कुल अपने टीम को जो हो सके वो करने की पुरजोर कोशिश करते हैं। अजय एक फाइटर है, क्योंकि अजय को मैंने गेंदबाजी करते हुए, फाइट करते हुए बहुत मर्तबा देखा है। आज बल्लेबाजी करने का मौका, ये लीजिए, आहा हा, वाह वाह अजय, क्या बात है। ये छक्का बहुत ही कीमती, मोमेंटम देने वाला। ये छक्का बहुत ही आत्मविश्वास देगा अजय एंड उनकी टीम को, क्योंकि अंतिम गेंद के ऊपर चौका या छक्का जब भी आता है, देखिए ये गेंद हालांकि ऑफ स्टंप के बाहर से उस गेंद को खींचा था, थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद जरूर थी, बैकफुट पर तैयार थे, और बहुत ही खूबसूरती के साथ ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद को उन्होंने लेग स्टंप के बाहर अर्थात मिड विकेट के ऊपर से खेला था, और 6 रन वसूल किए थे अजय ने। इस छक्के की सहायता से रनों की संख्या हो चुकी है 5 विकेट के नुकसान पर 65 रन, 65 टू लॉस ऑफ 5 विकेट्स 5 ओवर की समाप्ति के बाद, यानी 13 के औसत से यहां पे रन बनाने होंगे। 13.20 के औसत से यहां पे रन जीत मुकम्मल करने के लिए। बहुत ही अच्छा स्कोर यहां पे खड़ा किया है, मगर देखिए वेदांत, मैं जरूर यहां पे बताना चाहूंगा कि ये खुला हुआ मैदान है, यहां पे अगर मिस फील्डिंग होती है तो आपको 1 के बदले में 4 मिल सकते हैं, और ये 2-3 अगर गलतियां होती है तो गलतियां महंगी हो सकती है, कभी भी मैच पलट सकता है। और अब यहां पे बोनंग टीम के जरिए से अगर सोचा जाए तो बोनंग टीम के एक ऑलराउंडर और बहुत ही अच्छे बल्लेबाज जयेश के ऊपर सभी की नजरें होगी, सभी की निगाहें होंगी। अगर जयेश इस मैच में खेल गए, जयेश ने अपने बल्ले का जौहर यहां पे दिखाया, तो ये मैच वो अपने अकेले दम पर जिता सकते हैं, क्योंकि उनकी बल्ले का जलवा और उनके बल्ले का एक जौहर मैंने जरूर देखा है। आज जयेश को चलना होगा, अपने टीम के लिए कुछ कर गुजरना होगा। जिस तरीके से सिद्धांत ने अपने टीम के लिए रन जोड़े, तकरीबन 48 रन अपने टीम के लिए जोड़े, 45 रन अपने टीम के लिए जोड़े, उसी तरह से एक लंबी पारी, एक जीत को मुकम्मल करने वाली पारी अगर जयेश खेल गए तो ये मैच अंतिम क्षणों तक जा सकता है। मगर अब आने वाले समय में क्या होगा, ये तो
हमें थोड़ी देर के बाद पता चलेगा, मगर माइक्रोफोन पर मैं आमंत्रित करना चाहूंगा मेरे काबिल दोस्त वेदांत को। हॅलो, धन्यवाद यासिन सर. निश्चितपणे NSC खानाव हा जो संघ आहे तो एक नावाजलेला अप्रतिम आणि मोठा संघ आहे. कदाचित गुड्ड्याचा विकेट पडल्यानंतर असं वाटलं होतं की कुठेतरी खानाव संघाला भोनंग संघानं बॅकफूटवर ढकललंय, परंतु सिद्धांत देखील एक अप्रतिम खेळाडू आहे आणि त्याचं त्याने प्रदर्शन केलं. ज्यावेळी गरज होती त्यावेळी मात्र त्याने आपला जलवा दाखवला, आपली फलंदाजी केली, 45 धावांची पारी खेळली. परंतु जो विकेट होता तो अतिशय दुःखदायक परिस्थितीत तो बाद झाला, रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. परंतु असो जे धावांचं योगदान दिलंय, 65 मधल्या 45 धावा एकट्याने काढणं म्हणजे ही सोपी गोष्ट नाही आहे, साधी गोष्ट नाही आहे मित्रांनो. आणि हीच गोष्ट आपल्याला एखादा चांगला खेळाडू बनवत असते. निश्चितच ही स्पर्धा अप्रतिम आहे आणि भोनंग संघ देखील त्याच नावारूपाला आलेला संघ आहे. निश्चितपणे जर विचार केला तर चिंचोटी ते कुरुळ असोसिएशनमधला एक संघ आहे आणि दुसरा असोसिएशन रामराज, म्हणजे जर पाहिलं तर फणसापूर किंवा दिवीपासून ते जी कुद्यापर्यंत असोसिएशन आहे त्या असोसिएशनमधला एक नावाजलेला संघ, असे हे दोन संघ एकमेकांसमोर लढत देताना आपल्याला दिसत आहेत. तत्पूर्वी मित्रांनो यानंतरचा होणारा सामना आहे श्री गणेश वळवली विपक्ष VCN कुरुल. दोन्ही संघांना विनंती असेल आपण आल्याची नोंद या ठिकाणी द्यायची आहे. श्री गणेश वळवली आणि VCN कुरुल. निश्चितपणे या ठिकाणी मित्रांनो सामना सुरू होतोय. गोलंदाजीमध्ये जयेश शेळकेने जर पाहिलं तर पहिल्या षटकात फक्त 5 धावा खर्च केल्या, चौथ्या षटकात पुन्हा आला होता 13 धावा खर्च केल्या. परंतु खरं मोमेंटम कुठे शिफ्ट झालं, ज्या ठिकाणी ऋतुराजची ओव्हर आली आणि ऋतुराजच्या ओव्हरला ज्या 19 धावा आल्या तिथे कुठेतरी मोमेंटम शिफ्ट झालं आणि त्यानंतर मात्र थोडंसं बॅकफूटवर ढकललं गेलं, ते म्हणजेच भोनंग संघाला. अनिकेत देखील अप्रतिम गोलंदाज आहे, परंतु त्याला देखील या ठिकाणी चांगला मार पडला. 17 धावा त्याच्या देखील षटकात आल्या. मॉन्टीचं षटक मात्र अप्रतिम होतं, फक्त 10 धावा खर्च केल्या. ॲक्च्युली त्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या, पण एक धाव जी लेगबायची होती त्यामुळं जर पाहिलं तर 10 धावा गोलंदाजाच्या खात्यात त्यावेळा षटकामध्ये गेल्या. तर नवतरुण खानाव संघ मित्रांनो एक अप्रतिम संघ आहे, एक मोठा संघ आहे आणि फक्त असोसिएशन पुरता मर्यादित नसून हा संघ जर पाहिलं तर मोठमोठ्या ओपनच्या स्पर्धेमध्ये देखील नेहमीच सहभाग दर्शवतो. आणि हाच तो गुड्डे आहे ज्याची बॅट जरी आज चालली नसली तरी यासिन सरांनी मगाशी उल्लेख केला, अलिबाग प्रीमियर लीगमध्ये याने अक्षरशः सर्वांच्या डोळ्याचं पारणं फेडलं होतं. तोच गुड्ड्या गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू प्रणय शेळकेसाठी निश्चितच बॅटची आउटर एज घेऊन चेंडू गेला. चेंडू मात्र गली रिजनच्या दिशेने गेला. पॉवर प्लेचं षटक आहे, त्यामुळे जर पाहिलं तर 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर राहतील, बाकी सर्व खेळाडू 38 सर्कलला घेरून राहतील. पॉवर प्लेचा फायदा असा होतो की चेंडू जर 38 सर्कल क्रॉस करून गेला तर चौकार मिळण्याची शक्यता असते, परंतु सिंगल काढणं पॉवर प्लेमध्ये कठीण असतं. पुढचा चेंडू यावेळी मात्र चांगला फटका, निश्चितच गॅपमध्ये फटका खेचलाय आणि या ठिकाणी मिसफिल्ड पाहायला मिळते मनीषच्या माध्यमातून. अप्रतिम चौकार DJ मास्टर. धन्यवाद DJ. निश्चितपणे या चेंडूवर चौकार आलाय. पहिल्या चेंडूला निर्धाव स्वरूपाचा टॅग लागल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार, कुठेतरी भोनंग संघाचं मोमेंटम पुन्हा घेऊन येतो. सर हा प्रणय शेळके खेळाडू आहे आणि या प्रणय शेळकेने मला सांगितलं होतं की मला कोणता संघ समोर आहे याच्याशी काही देणं घेणं नसतं. तत्पूर्वी पुढचा चेंडू यावेळी पुन्हा एकदा अप्रतिम फटका, परंतु डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. पुन्हा एकदा थोडंसं फंबलिंग झालंय. डीपमध्ये जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक तैनात होता डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला. तर सर या प्रणयने मला सांगितलं होतं की मी कधीही विचार करत नाही की माझ्यासमोर कोणता संघ उभा आहे, माझ्यासमोर कोणता गोलंदाज उभा आहे, कितीही मोठा गोलंदाज असो, पण तो देखील एक माणूस आहे, मी देखील एक माणूस आहे आणि तो देखील कधीतरी चूक करणार आणि त्या चुकीचा फायदा मी घेणार. आणि हीच आपली मानसिकता आपल्याला कोणता मोठा खेळाडू बनवत असते आणि निश्चितच त्याच प्रकारचा खेळ प्रणयच्या माध्यमातून. यावेळी मात्र पुन्हा एकदा जर पाहिलं तर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे गुड्ड्या, लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करतोय तो म्हणजेच प्रणय शेळकेला. 4 चेंडूंची फेक झाली. 4 चेंडूंचा विचार केला तर 1 चौकार आला आणि 2 धावा धावून निघाल्यात, म्हणजे तब्बल 6 धावा धावफलकावर आल्या 4 चेंडूंवर. आणखी शेवटचे 2 चेंडू या षटकातील बाकी आहेत. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज.
यावेळी मात्र फुल टॉस चेंडू, नक्कीच बीमर स्वरूपाचा चेंडू होता. चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने शफल होतोय आणि नक्कीच चेंडू जाईल सीमा रेषा पार. चौकार डीजे. धन्यवाद डीजे. नक्कीच अप्रतिम पंच आहेत. पंचांच्या भूमिकेत, स्क्वेअर पंचांच्या भूमिकेत जर पाहिलं तर शैलेशजी महाडिक मॅन फ्रॉम अलिबाग आणि मुख्य पंचांच्या भूमिकेत पुरुषोत्तमजी भगत मॅन फ्रॉम थेरोंड आहे. 2 पंच आहेत, ऑफिशियल पंच आहेत. त्याचबरोबर तिसरे पंच आपल्या इथे आहेत ते म्हणजेच रामगुंड. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज, अंतिम चेंडू असेल. यावेळी मात्र चेंडू पडल्यानंतर खाली राहिला आणि निश्चितच षटकाची समाप्ती झाली, षटकाची सांगता झाली. पहिलं षटक संपलं. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर तब्बल 10 धावा धावफलकावर आल्या आणि निश्चितच जर पाहिलं मित्रांनो तर विकेट मात्र कोणताही गमावलेला नाहीये. यानंतर होणारा सामना व्हीसीएन कुरुळ श्री गणेश वळवली. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल नाणेफेकीसाठी यायचं आहे. त्याचबरोबर येताना आपल्या 12 खेळाडूंची लिस्ट घेऊन यायचं आहे. आणि नवीन आलेल्या संघांसाठी एवढंच सांगू इच्छितो की आपल्याला पेंडॉल दिलेले आहेत. प्रशांत मोहरे आपल्या संघाला घेऊन पेंडॉल जवळ यायचं आहे, जिथे बसणं कंपल्सरी राहील. तर अप्रतिम षटक फेकलं. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या, बॅलन्सेबल षटक आलं. आता मात्र 4 षटकांमध्ये जर पाहिलं तर 56 धावांची गरज असेल. 66 धावांचं लक्ष्य असताना पहिल्या षटकात 10 धावा आलेल्या आहेत. निश्चितच ह्या 65 धावा धावफलकावर कशा लागल्या तर त्याचं कारण म्हणजे सिद्धांत आहे. त्यानंतर तो शेवटचा अजयचा आलेला षटकार आणि एक जो अनुने षटकार ठोकला तो षटकार. तर या खेळाडूंचा खेळ निश्चितपणे एक अप्रतिम खेळ म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यामुळे जर पाहिलं तर कुठेतरी सामन्याला रंगत आली, सामन्याला रंगत मिळाली. दुसरं षटक घेऊन साहिल शिंगरुत गोलंदाजी मार्कवर, जर्सी नंबर 33. मित्रांनो, जर जर्सी नंबर 33चा विचार केला तर भारतीय क्रिकेटमधला किंवा संपूर्ण क्रिकेट विश्वातला एक आयकॉनिक ऑलराऊंडर आणि T20 स्पेशालिस्ट हार्दिक पांड्याचा जर्सी नंबर 33. परंतु जर्सी नंबर 33 यासिन सर एका टेस्ट क्रिकेटरचा पण आहे, टेस्ट ऑलराऊंडरचा पण आहे आणि मला सुद्धा तो खेळाडू खूप आवडतो. तो म्हणजेच ऑस्ट्रेलियाचा मार्नस लॅब्युशेन, याचा देखील जर्सी नंबर 33. परंतु आज मात्र हार्दिक पांड्यासारखी गोलंदाजी करावी लागेल. स्ट्राईक एंडवर जयेश शेळके पहिल्यांदा स्ट्राईकवर येतोय. पहिलाच चेंडू, यावेळी पहिलाच चेंडू बॅटची मला वाटतंय एच घेऊन चेंडू गेला होता. झेल पकडण्याची संधी या ठिकाणी यष्टीरक्षकाकडे उपलब्ध झाली होती, परंतु संधीचं काही सोनं करता आलं नाही. पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षकाला बीट करून गेला. 1 धाव धावून पूर्ण केली. एका धावेच्या साह्यानं धावफलकावर धावा लागल्या 11. 7 चेंडूंचा आत्तापर्यंत फेक झालेली आहे. 11 धावा धावफलकावर आहेत. प्रणय शेळके आणि जयेश शेळके लक्षात घ्या, आपल्याला सिंगल डबलने आता चालणार नाही आहे. आपल्याला षटकार चौकार येणं गरजेचं आहे. गोलंदाजावर आक्रमण करणं गरजेचं आहे आणि पॉवर प्लेचा फायदा जेवढा घेता येईल तेवढं घेणं गरजेचं आहे. कारण आपल्याकडे देखील बॅटिंगमध्ये डीप आहे, आपली बॅटिंग देखील खोलवर आहे. पुढचा चेंडू, यावेळी लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. नक्की चेंडूला खोदून काढलं. त्या ठिकाणी गुड्डे आहे, क्षेत्ररक्षक तैनात. अप्रतिम क्षेत्ररक्षक आहे. तेवढाच चांगला थ्रो यष्टीरक्षकाच्या दिशेनं केला आणि निश्चितपणे या चेंडूवर 1 धाव धावून पूर्ण केली. एका धावेच्या साह्यानं धावफलकावर धावा लागल्या 12. नक्कीच मित्रांनो, धावफलकावर धावा 12 लागलेल्या आहेत. अजूनही जर पाहिलं तर भरपूर धावांची गरज आहे आणि हे असताना षटकार चौकार येणं गरजेचं आहे. 22 चेंडू 54 धावांची अजूनही गरज आहे. नाणेफेकीसाठी यायचंय कुरुळ संघ. आपला प्रतिस्पर्धी या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. कुरुळ संघ, पुढचा चेंडू, यावेळी मात्र अतिशय बाहेर टाकलेला चेंडू होता. नो चेंडू म्हणजे पंच पुढचा चेंडू फ्री हिट असणार आहे. निश्चितपणे पंच शैलेशजी महाडिक या ठिकाणी नो चेंडूची घोषणा करतायत आणि नो चेंडू म्हणजे पुढचा चेंडू फ्री हिट. पण 5 ओव्हरच्या सामन्यामध्ये कोणता चेंडू हा साधा नसतो आणि कोणता चेंडू फ्री हिट नसतो. प्रत्येक चेंडूला फ्रीली हिट करायचं असतं आणि त्याच प्रकारचा हा चेंडू आहे. या चेंडूवर फलंदाज जर पाहिलं तर फक्त 3 प्रकारात बाद होऊ शकतो. एक म्हणजे डबल टॅप, दुसरा म्हणजे जर क्षेत्ररक्षणात अडथळा आणला तर, आणि तिसरा म्हणजे रनआउट. तर निश्चितच हा फ्री हिट चेंडू आहे. गोलंदाजी मार्कवर साहिल सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट, मारा करेल जयेश शेळकेला. पुढचा चेंडू घेऊन 13 धावा धावफलकावर आहेत. क्रिकेट इतिहासात फलंदाजांसाठी अशुभ मानला जाणारा आकडा म्हणजे 13. पुढचा चेंडू, यावेळी मात्र नक्कीच शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न होता. गुडलेन स्पॉट वरून चेंडू थोडासा उसळी घेता झाला
आणि या चेंडूवर 2 धावा तर धावून निघाल्या. 2 धावांच्या साह्यानं धावफलकावर धावा लागल्या 15. मित्रांनो, जेव्हा आम्ही सकाळी आलो तेव्हा आमचा नरू दादा आहे ज्यानं या पिचचा रिपोर्ट दिला होता की सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये किंवा सुरुवातीच्या सामन्यांमध्ये हे पिच जे आहे ते गोलंदाजांना फायदेशीर असेल आणि त्याचबरोबर लोअर बाउन्स किंवा हायर बाउन्स दोन्हीपैकी काहीही पाहायला मिळू शकतं. प्रेडिक्टेबल नाही आहे काहीच, परंतु बाउन्स पाहायला मिळू शकतो. तत्पूर्वी हा चेंडू पहा मित्रांनो, अप्रतिम फटका होता. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि डिरेक्ट हिटचा प्रयत्न होता आणि तेवढंच चांगलं जर पाहिलं तर बॅकिंग देखील आलं. निलेश दादाच्या माध्यमातून निलेश दादा गोंधली एक अप्रतिम खेळाडू आहेत, नवतरुण खानाव संघाचे पाठीराखे आहेत आणि एक अप्रतिम व्यक्तिमत्व आहे. नक्कीच नवतरुण खानाव संघाचा विचार केला मित्रांनो तर जितीन दादा गोंधलींचं नाव येतं. त्यानंतर जर पाहिलं तर नवतरुण खानाव संघाचे सर्व नवतरुण खानाव संघाचे सर्व जर पाहिलं तर सन्माननीय अनंतरावजी गोंधली म्हणजे सर्वांचे लाडके आप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आशीर्वादाने हा संघ खेळतोय आणि आज कुठल्या लेवलला खेळतोय मित्रांनो हे देखील पाहणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा मित्रांनो मी सांगू इच्छितो, जो आपण सेफ्टी गार्ड वापरतो तो मैदानाच्या बाहेर काढायचा आहे. कोणत्याही प्रकारे मैदानात काढल्यात 2 धावांची पेनल्टी लागू होईल हे लक्षात घ्यायचं आहे. पुढचा चेंडू साहिलच्या माध्यमातून सामना करेल प्रणय शेलके. यावेळी पुन्हा एकदा खोलात टाकलेला चेंडू नक्कीच खोदून काढण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रयत्नांना कोणत्याही प्रकारचं यश येत नाहीये. सर आता जी वेलवली खानाव मध्ये टुर्नामेंट झाली 9व्या क्वीन एंजल्स म्हणजे आपला लाडका नितेश दादा यांनी जी टुर्नामेंट ठेवली होती त्या टुर्नामेंटमध्ये पहिल्या 2 सामन्यांमध्ये भोनंग संघाने अक्षरशः समोरच्या संघांची दैना उडवली होती. तोच भोनंग संघ या ठिकाणी खेळतोय का असं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, परंतु थोडा आज कुठेतरी गेम फसलेला दिसतोय. पुढचा चेंडू यावेळी स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता, निश्चितच मित्रांनो यश मात्र कुठल्याही प्रकारे मिळत नाही. बाउंड्रीच्या रूपात केवळ एक चौकार आलाय, तो पण मिसफिल्डच्या साहाय्याने आला होता. त्यानंतर मात्र जी गोलंदाजीमध्ये लाईन लेंथ आणि कंट्रोल दाखवलाय त्या कंट्रोल मुला जर पाहिलं तर भोनंग संघाला अक्षरशः बांधून ठेवलाय नवतरुण खानाव संघानं. 2 षटकांची मला वाटते समाप्ती झाली. 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावर धावा लागल्यात बिनबाद 17 चा जर विचार केला तर बिनबाद आता उल्लेख करून चालणार नाही. या 17च्या 27 किंवा 30 हव्या होत्या. अशा ठिकाणी जर 17 धावा 2 षटकात धावफलकावर असतील तर 18 चेंडू आणि 49 धावांची गरज आता मात्र भोनंग संघाला उरते. त्यात देखील 18 मधले 6 चेंडू गुड्ड्याचे असतील, त्यामुळे ते कसे फेस करायचे हा पहिला प्रश्न असेल. आणि त्यानंतर उरलेल्या 12 चेंडूंवर काय करायचं, कारण भोनंग संघाचा एक इतिहास आहे. मल्याणच्या मैदानावर 2012 की 2013ला ती टुर्नामेंट होती. आम्ही फक्त प्रेक्षक म्हणून त्या ठिकाणी होतो. समोर देखील बलाढ्य संघ होता, चांगली गोलंदाजी होती. 4 षटकात समोरच्या संघानं 49 धावा केल्या. 50 धावांची गरज भोनंग संघाला होती. सलामीला पप्पू आणि जयेश अशी जोडी आली आणि 11 चेंडूंवर 50 धावा मारून ते दोघं त्यांच्या पेंडॉलमध्ये पुन्हा गेले होते. म्हणजे एवढं पोटेन्शियल असून देखील हा संघ जर आता बॅकफूटवर जातोय तर निश्चितच कौतुक होईल. ते म्हणजेच नवतरुण खानाव संघाच्या गोलंदाजीचं. आणि तीच कौतुकास्पद गोलंदाजी या ठिकाणी गुड्ड्या आणि साहिल याच्या माध्यमातून पॉवर प्लेच्या पहिल्या 2 षटकात पाहायला मिळाले. पॉवर प्लेचं जर पाहिलं तर आता रेस्ट्रिक्शन्स संपलंय आणि निश्चितच आता जर पाहिलं तर 4 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये आहेत आणि बाकी सर्व क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर. 4 क्षेत्ररक्षकांचा विचार केला तर एक शॉर्ट फाईन लेग, एक जर पाहिलं तर शॉर्ट थर्ड मॅन, एकाचा विचार केला तर गली रिजनला आहे आणि एक क्षेत्ररक्षक पॉइंट रिजनला आहे. तत्पूर्वी निर्धाव चेंडू, अप्रतिम चेंडू, निर्धाव चेंडू. बॅट माझी चालली नसली तरी बॉलिंग मध्ये मी बादशाह आहे आणि बादशाह राहणार हे या ठिकाणी गुड्ड्या दाखवतोय. अप्रतिम चेंडू. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गुड्ड्या सामना करेल प्रणय शेलके. पाहूया काय करतोय. यावेळी मात्र नक्कीच फटका फसलाय. झेलखाली क्षेत्ररक्षक प्रणय शेलके. बॅक टू द पेव्हिलियन डीजे.
धन्यवाद डीजे. क्रिकेट इतिहासात 13 आणि 17 हा आकडा अशुभ असतो आणि त्याच अशुभ आकड्यावर या ठिकाणी प्रणय शेळके बाद झालाय. नवीन आलेला फलंदाज सुयोग शेळके. तुमच्यासाठी सुयोग शेळके असेल, पण आमच्यासाठी सर्वांचा लाडका पप्पू. आणि याच पप्पूनं त्या मल्ल्यांच्या मैदानावर 11 चेंडूंवर 50 धावा ठोकून काढण्यात जयेश शेळकेला मदत केली होती. तर तोच पप्पू या ठिकाणी आहे. हार्ड हिटर मानला जातो. जर स्कोअर बॅलन्स मध्ये असता तर प्रसाद आला असता, परंतु आता मात्र हिटिंगची गरज आहे आणि या गोष्टीची जाणीव घेऊन या ठिकाणी पप्पूला पाठवलंय. गुड्ड्यानं मात्र आपलं कौशल्य दाखवलंय. कही पे निगाहे कही पे निशाणा अशी परिस्थिती पप्पूची झाली होती. बॅट फिरली, चेंडू पडला, चेंडू वळला, यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन सामावला, परंतु पप्पूला मात्र चेंडू काही बॅटच्या मिडल करता आला नाही. निर्धाव चेंडूची फेक. 3 चेंडू फेकले झाले त्या षटकातील. धावसंख्या स्थिर 1 बाद 17. अप्रतिम गोलंदाजी गुड्ड्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. फलंदाजीत धार दिसली नव्हती, परंतु गोलंदाजीत मात्र धार कायम आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन सज्ज होतोय गुड्ड्या. यावेळी खोदून काढलाय चेंडू. चांगला फटका आलाय. चेंडूला निश्चितच काऊ कॉर्नर रिजनच्या दिशेने ढकललंय. चेंडूवर 1 धाव धावून पूर्ण केली. 1 धावेच्या साह्यानं धावफलकावर धावा लागल्या 18. अप्रतिम. मी म्हटलं होतं 18 चेंडू शिल्लक आहेत, त्यातले 6 चेंडू आणि या 6 चेंडूंवर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहणार. आणि निश्चितच ते प्रश्नचिन्ह या ठिकाणी जर पाहिलं तर उभं राहिलं ते म्हणजेच भोनंग संघासमोर. पुढचा चेंडू हा देखील निश्चितच. यावेळी मात्र पंच पुरुषोत्तम भगत ICC नियम क्रमांक 22चा अवलंब करत या चेंडूला स्वैर घोषित करतायत, वाईड घोषित करतायत. निश्चितच स्वैर चेंडू. क्षेत्ररक्षकांचा विचार केला तर डीप एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. वाईडिश लॉंग ऑफ, लॉंग ऑन, त्यानंतर काऊ कॉर्नर रिजनला एक क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेट रिजनला एक क्षेत्ररक्षक आहे. असं क्षेत्ररक्षण 38 सर्कलच्या बाहेर. यावेळी पुन्हा एकदा कोणत्याही प्रकारे फटका एक्झिक्यूट होत नाही आहे मित्रांनो. तत्पूर्वी ओमसाई सराई संघाचे देखील आयकॉनिक खेळाडू या ठिकाणी येताना दिसत आहेत. त्यांचा देखील सामना आहे. अजून एक सामना बाकी आहे, त्यानंतर आपला सामना होईल. व्हीसीएन कुरुल संघ. नाणेफेक झाली का? नाणेफेकीसाठी यायचे शेवटचा पुकार असेल आपल्याला. व्हीसीएन कुरुल सहकार्य करा मित्रांनो प्लीज, आणि 12 खेळाडूंची लिस्ट घेऊन या. खराब चेंडू. या चेंडूवर पुन्हा एकदा 1 धाव आली. सर धावसंख्या 20 धावा धावफलकावर आहेत. निश्चितच ड्रीम्स क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह दाखवली जाते आणि जर पाहिलं तर अप्रतिम असं यूट्यूब चॅनल आहे मित्रांनो. अप्रतिम क्वालिटी असते लाईव्हची आणि आपण घरबसल्या देखील ही स्पर्धा पाहू शकता. आजचा पहिला दिवस आहे. यावेळी मात्र पुन्हा एकदा फटका काही एक्झिक्यूट झाला नाही. निश्चितच जयेश शेळके फ्रस्ट्रेटेड होतोय. जर पाहायचं झालं तर वैतागतोय, चिंतेत पडतोय. मोठं प्रश्नचिन्ह उभं राहतंय की करायचं तर करायचं काय, कारण चेंडू आणि बॅटचा संपर्क तेवढा होताना दिसत नाहीये आणि त्यामुळे कुठेतरी पाहिलं तर धावसंख्या जी आहे ती धावसंख्या आडून राहिले. व्हीसीएन कुरुल संघाचा कर्णधार आकाश या ठिकाणी आलेला आहे. निश्चितच श्री गणेश वळवली संघ आपला कर्णधार आलाय का? नक्कीच आलाय आणि नाणेफेक करून घ्यायची आहे. टॉस बॉक्सच्या इथे नाणेफेकीसाठी आपले शिवप्रेमी क्रिकेट क्लब चिंचोटीचे एक सदस्य नक्कीच रोहन या ठिकाणी जाताना दिसत आहेत. निश्चितच नाणेफेक करून घेत आहेत. तत्पूर्वी दोन्ही संघांनी आपली 12 खेळाडूंची लिस्ट पाठवायची आहे. लक्षात घ्या. गोलंदाजी मार्कवर सिद्धांत, ज्यानं फलंदाजीत जलवा दाखवला. जेवढ्या धावा काढल्या तेवढेच आता चेस करायला असणार. विरू किती पाहिजेत? 12 चेंडू आणि 45 धावा. 45 केल्या होत्या सिद्धांतनं आणि 45 करणं गरजेचं आहे आता भोनंगला. फक्त सिद्धांतनं ज्या प्रकारचं आक्रमण केलं होतं तेच आक्रमण या ठिकाणी आता मात्र भोनंग संघाला करावं लागेल. निश्चितच मित्रांनो अंतिम 2 षटकं बाकी, अंतिम 2 षटकांचा खेळ बाकी. सिद्धांतनं जर पाहिलं तर पहिल्या इनिंग मध्ये अप्रतिम फलंदाजी केली आणि आता गोलंदाजीमध्ये देखील तीच कमाल कायम ठेवणं गरजेचं, कारण 12 चेंडू 45 धावांची जरी गरज असली तरी सामना संपला असं आपण म्हणू शकत नाही. कारण भोनंग संघाकडे पोटेन्शियल आहे, भोनंग संघाकडे कॅपॅसिटी आहे, भोनंग संघाकडे क्षमता आहे आणि त्या क्षमतेची जाणीव जर भोनंग संघाला झाली तर निश्चितच एक अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळू शकते. तत्पूर्वी व्हीसीएन कुरुल संघ आपल्या 12 खेळाडूंची लिस्ट लगेच पाठवायची आहे. 2 षटकं फक्त बाकी आहेत आणि वळवली संघ आपण देखील. यावेळी पहिल्याच चेंडूवर जयेश शेळकेचा घात होतोय. डीजे मास्टर
धन्यवाद डीजे. नवीन आलेला फलंदाज हितेशचा मित्रांनो जर विचार केला तर क्षमता आहे, मोठे फटके मारण्याची ताकद आहे, टायमिंग ताकद दोन्ही गोष्टींना अगदी योग्य जोड दिली तर मोठे फटके मारू देखील शकतो. परंतु या परिस्थितीत मोठे फटके येणार का? कारण जी अपेक्षा जयेश आणि प्रणयकडून होती त्या अपेक्षेचा मात्र आता भंग होताना दिसतोय. नवतरुण खानाव संघ स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर अगदी तुटून पडलाय. अगदी जर पाहिलं तर तिसऱ्या षटकापासून जो फॉरवर्ड होता, फ्रंट फूटवर होता, तेच फ्रंट फूट या ठिकाणी पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू, गोलंदाज सज्ज. यावेळी पहा मित्रांनो, बॅटला चेंडू कनेक्ट झालाय, पण झेल नक्कीच अप्रतिम झेल. या प्रकारच्या फटक्यांची गरज होती, परंतु झेल बाद. डीजे. धन्यवाद डीजे. नक्कीच मित्रांनो, आता मात्र प्रसाद शेळके फलंदाजीला चाललाय. प्रसाद शेळकेचा मित्रांनो विचार करायचा झाला तर ताकद जर पाहिली तर ताकदीवर विश्वास नाही आहे, टायमिंगवर विश्वास ठेवून खेळणारा खेळाडू आहे. निश्चितच सिंगल डबल चालवणारा खेळाडू आहे, परंतु सध्याच्या परिस्थितीत मात्र षटकार चौकारांशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही आहे. तो म्हणजेच टीनू 11 भोनंग संघाला जयेश शेळके, प्रणय शेळके आणि हितेश तिघांनीही नाराज केलंय. पप्पूने देखील जर पाहिलं तर तशी काही कोणती मोठी कामगिरी केलेली पाहायला मिळत नाही आहे. आणि आता मात्र प्रसाद, यावेळी देखील पाहिलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू होता. प्रसाद शेळके निर्धाव चेंडू खेळणार नाही आहे. प्रसाद शेळकेचा विचार केला तर सिंगल डबल धावसंख्या चालवत राहील. तत्पूर्वी श्री प्रमोदजी लक्ष्मण शेळके, माफ करा, प्रमोदजी लक्ष्मण पाटील चिंचोटी यांच्याकडून आपल्या मंडळासाठी तब्बल 1000 रुपयांची देणगी आलेली आहे. मंडळ आभारी आहे, धन्यवाद. यावेळी जर पाहिलं तर पुन्हा एकदा बॅकफूटवर जाऊन चेंडूला मिडविकेट रिझनला खेळून काढण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी अप्रतिम क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय, सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. त्याच्या माध्यमातून एक अप्रतिम झेल टिपला, एक अप्रतिम चेंडू अडवला. या चेंडूवर एक धाव आली, धावसंख्या झाली 23. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळी मोठा फटका प्रसादच्या माध्यमातून, पहिला मोठा फटका, पहिला षटकार येतोय. डीजे. धन्यवाद डीजे. निश्चितच मित्रांनो, भोनंग संघ जर पाहिला तर एक मोठा संघ आहे, नावाजलेला संघ आहे, नावारूपाला आलेला संघ आहे. आणि या संघाची जर पाहिली तर सहजासहजी हार मानणारा संघ नाही आहे हा. या संघाची परिस्थिती वेगळी आहे आणि निश्चितच धावसंख्येच्या जवळ जाण्याचा आम्ही प्रयत्न करू. याच पावित्र्याने आता मात्र हा संघ खेळणार. पुढचा चेंडू, गोलंदाज सिद्धार्थ. यावेळी मात्र इनसाइड एज घेऊन चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने सफल होतोय. नक्कीच त्या ठिकाणी आउटफील्ड थोडं स्लो आहे, त्यामुळे चेंडू थांबला जातोय. या चेंडूवर 2 धावा धावून पूर्ण केल्या. 2 धावांच्या साह्यानं धावसंख्या झाली 31. चेंडू ओव्हर झाली, षटक संपलं. 31 धावा धावफलकावर. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि मला ते 35 धावांची गरज आहे. 6 चेंडू 6 षटकारांची गरज आहे. सर अशक्य असं काहीच नाही आहे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जर विचार केला तर युवराज सिंगनं 2007च्या वर्ल्ड कपमध्ये 6 चेंडू 6 षटकार मारले होते. हर्षल गिब्जनं 6 चेंडू 6 षटकार झिम्बाब्वे विरोधात खेळताना मारले होते. श्रीलंका विरोधात खेळताना कायरन पोलार्डनं 6 चेंडू 6 षटकार ठोकले होते. आणि जर टेनिस क्रिकेट विश्वात भरपूर जणही ठोकलेत. मागच्याच वर्षी दहावीर चषकात जर पाहिलं तर रोहित नागोजी, मॅन फ्रॉम बोरली, यानं देखील ठोकले होते. पण आपल्या विभागात जर पाहिलं तर जय हनुमान भेरसे संघाचे 3 खेळाडू आहेत. आणि जर पाहिलं तर खालचा विभाग पाहिला तर 2 खेळाडू आहेत, राहुल पाटील आणि नासिर बेबन. दोघांनी 6 चेंडू 6 षटकार ठोकलेले आहेत. यावेळी पहिला तर चेंडू बाहेर आलाय. निश्चितपणे पहिल्या चेंडूवर षटकार. डीजे. धन्यवाद डीजे. 6 चेंडू 6 षटकार ठोकले तर भाऊशेठ यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक पप्पू तुझ्यासाठी आहे. पुढला चेंडू, अजय गोलंदाजी मार्कवर.
पुढला चेंडू यावेळी देखील फुल टॉस आणि इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलंय. निश्चितपणे जर पाहिलं तर मित्रांनो असं वाटलं होतं काहीतरी इतिहास घडेल, परंतु या ठिकाणी इतिहास घडला नाही. सुयोगनं षटकार ठोकला होता. नक्कीच जाता जाता काहीतरी करून जाऊ आणि निश्चितच ते करून जाताना दिसत आहेत. ह्यावेळी चेंडू वळलाय, बाउंड्री लाईनच्या दिशेने जातोय. नक्कीच एक धावून पूर्ण केली जाते. एका धावेच्या साह्यानं धावसंख्या झाली 39. पुढचा चेंडू, गोलंदाज सज्ज. यावेळी मात्र पुन्हा एकदा सरळ फटका खेळलाय, स्ट्रेट ड्राईव्ह केलाय चेंडूला. एक धावून पूर्ण केली जाते. एका धावेच्या साह्यानं धावसंख्या 40च्या घरात पोचते. नक्कीच भोनंग संघ, मी म्हटलं होतं आपला संघ हार मानणारा संघ नाही आहे. आपण जवळपास जाऊ शकता आणि ते या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. थोड्या धावा कमी आल्या अनिकेतच्या षटकातील ते 2 षटकार, कारण सिद्धांत बाद झाल्यानंतर आपल्याला धावसंख्या रोखायची होती. यावेळी अप्रतिम पुन्हा एकदा त्याच क्षेत्ररक्षकाकडून झेल टिपलेला पाहायला मिळतोय. आणखी एक गडी गारद होतोय. 40 या धावसंख्येवर भोनंग संघाला मला वाटते 4था हादरा बसतोय. तर निश्चितच अनिकेतचं ते षटक, अनिकेत आलाय नवीन फलंदाज, अनिकेतचं ते षटक, त्यानंतर जर पाहिलं तर ऋतुराज तुझं ते 19 धावांचं षटक आणि थोडी मिसफिल्ड त्या ठिकाणी अनिकेत कडून झाली. प्रणयकडून एक झेल सुटला, त्याच्यावर एक 2 षटकार आले. तर मित्रांनो, या छोट्या छोट्या चुका जर आपण सुधारल्या असतात तर आपण कदाचित विजयी होऊ शकला असतात या सामन्यामध्ये. परंतु समोरचा संघ देखील त्याच नावारूपाला आलेला संघ आहे, तेवढाच मोठा संघ आहे. त्यामुळे निश्चितच त्यांनी देखील आपला गेम दाखवला. सामना संपला. या ठिकाणी तब्बल 25 धावांना विजयी झालाय, तो म्हणजेच NSC खानाव संघ. आणि निश्चितच विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन आणि पराभूत